Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. मराठी भगवद्गीता सत्रामध्ये तर मागच्या वेळेस हेमांगिनी माताजींनी भरपूर चांगले ते 2 सेशन घेतले होते. त्यात जो 4था अध्याय तो आपला संपला होता. आज आपण जो 4था अध्याय पूर्ण सार रूपात पाहणार आहोत. जस्ट वांट टू सी द समरी फॉर्म. म्हणजे ह्याचा उपयोग हे आहे की राईट फ्रॉम श्लोका 1 टू जो लास्ट श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवान काय मेसेज देत आहेत. कधी कधी काय होतं की आपण एक श्लोका वाचला की जे 5वा श्लोक वाचला की पहिल्या श्लोकमध्ये काय होतं विसरतो. मग 10वा श्लोक वाचला की 3ऱ्या श्लोकमध्ये काय होतं आपण विसरतो. सो हे जे आहे आपल्याला खूप चांगला एक टूल आहे. आपल्याला जे पूर्ण अध्याय भगवान काय म्हणत आहे त्या अध्यायामध्ये आपल्याला बघण्याचा आपण प्रयास करत आहोत. तर आपण प्रार्थनेने चालू करूया. पहिला नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे करी पुनः धर्म संस्थापक लोकानां हितकारणं त्रिभुवने मन्यो शरण्याकर श्री राधा कृष्ण पदारविंद भजनांदे वंदे रूप सनातन श्री पाद सर्वस्य चाहं विधि सन्निविष्टो मुक्तः स्मृति ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वे विद्यो वेदांत वेद. हरे कृष्ण. आता सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमाची हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपले एक जे षड गोस्वामी होते सनातन गोस्वामी त्यांचा तिरोभाव दिवस आहे आज. ते भगवत धामाला परत गेले. तर त्यांचा पण आपण आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्या सर्वांच्या आपले प्रभुपाद आणि आचार्य यांच्या कृपेने आपण हे समजण्याचा प्रयत्न करू. तर मी शेअर करतो भगवद्गीता. आपल्याकडे पण असेल तर जस्ट तुम्ही ओपन करून एक श्लोक बघण्याचा करू शकतो आपण. स्क्रीन दिसली की सांगा मला. नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग किंवा दिव्य. 4था अध्याय आहे. तर याच्यामध्ये श्लोक दिसत आहे ना आपल्याला? हो प्रभूजी दिसतोय. या ओके. तर इथे जो पहिला श्लोक आहे म्हणजे इथे भगवान चालू करतात, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वाने तो उपदेश मानव जातीच्या जनक मनुला केला आणि म्हणून तो इच्छवाकुला केला. तर भगवान इथे तो पहिला श्लोक इथे चालू करत आहे की त्यांनी हे ज्ञान जे आहे या श्लोकाचंच नाव आहे कर्म संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास किंवा दिव्य ज्ञान. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे ज्ञान कोणाला दिलं ते सांगत आहे. तर आपण पाहिलं आधीच्या श्लोकांमध्ये भगवानांनी ज्ञान दिलं
आता ते ज्ञान कसं आलं किंवा त्याचा कसा उपयोग करायचा आहे ते भगवान इथे पुढे सांगणार आहेत. तर इथे ह्याच्यामध्ये पहिलं त्यांनी कुठून चालू केलं, हे ज्ञान कोणाला दिलं? सर्वात आधी त्यांनी ते सांगितलं की मी हा उपदेश विवस्वानाला केला आणि विवस्वानाने मनूने इच्छवाकूला केला होता. तर हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर पुढे दुसरा श्लोक. या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणत आहे की गुरु शिष्य परंपराद्वारे हे प्राप्त. तर एक भगवानने ज्ञान कोणाला दिलं ते सांगितलं. त्यानंतर हे ज्ञान कसं प्राप्त केलं पाहिजे ते भगवान ते सांगितलं. म्हणजे भगवंताने सूर्यदेव विवस्वानने मनूला आणि मनूने इच्छवाकू. तर हे असं गुरु परंपरेमध्ये प्राप्त केलं पाहिजे. असं काही लोकांचे एक हे असतं की मी डायरेक्ट भगवान कृष्णाकडूनच किंवा शिवजीकडून किंवा डायरेक्ट मी हे जे देव देवता आहे त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करेल. पण तसं पॉसिबल नाही. आपण शाळेत जातो तर शाळेमध्ये पण आपल्याला जे टीचर असतात टीचरकडून ज्ञान प्राप्त करतो. ते पण वेगवेगळ्या लेवलचे टीचर असतात. जसं आपण पहिले नर्सरीमध्ये जातो त्याचे टीचर आपल्याला ABCD शिकवते किंवा क ख ग घ शिकवते आणि मग त्याच्यानंतर मग पुढचं प्रायमरी, सेकंडरी, मग ग्रॅज्युएशन, मास्टर्स, PhD लेवल तसं करत पुढे जातो. तर हे ते ज्ञान आहे ते इथे जे आध्यात्मिक ज्ञान आहे खास करून ते गुरु परंपरेमध्ये स्वीकारलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला ते समजेल. हे इथे भगवान इथे सांगत आहे. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूप लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. पण काय झालं, भगवानने हे किती बरेच काळ आधी दिला होता. विश्वास म्हणजे आपण म्हणू शकतो की जवळजवळ काहीतरी 20 लाख वर्ष असं काहीतरी आहे. त्याच्या आधी हे तेव्हा भिंत ते आणि आता भगवान म्हणत आहे की हे ज्ञान लुप्त झालेलं आहे आणि म्हणून भगवान म्हणतात की हे ज्ञान परत तुला देत आहे. मग पुढे आपण आणि खंडित झालं होतं. म्हणजे होतं असं की जेव्हा ज्ञान आपण किंवा एक गोष्ट आपण सांगतो आपण ती व्यवस्थित त्याला ते पुढे सांगता येते. आपण बरेचसे ते छोटे शॉर्ट्स पण पाहिले असेल की एक माणूस दुसऱ्या माणसाला ऍक्शन करून दाखवतो, पुढे त्याचं काहीतरी विचित्र करून दाखवतो आणि जेव्हा शेवटपर्यंत पोहोचतं इट्स टोटली डिस्टॉर्टेड. तर हे ज्ञान पण असंच आहे. जेव्हा ते सांगितलं पुढे जात गेलं तर ते परंपरा खंडित झाल्यासारखं भगवान इथे सांगत आहे. म्हणून मला हे परत मी हे तुला देत आहे इथे. मग पुढे तिसऱ्या श्लोकमध्ये पण पाहिलं तर भगवंताशी असणाऱ्या संबंधीचे ते अत्यंत पुरातन विज्ञान मी तुला आज सांगत आहे. भगवान तिसऱ्या श्लोकमध्ये सांगत की तेच ज्ञान जे मी विवस्वाना सांगितलं ते मी सांगत आहे. आणि आता ते जे ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता काय आहे किंवा अर्जुनाला का सांगत आहे ते सांगत आहे. कारण तो माझा भक्त आहेस. तर हे एक सर्वात मोठा एक योग्यता एक असायला पाहिजे. काय माणसाने भगवंताचा भक्त असेल. जनरली पण आपण पाहिलं जर कोणाला ज्ञान घ्यायचं असेल सिंपल त्याला गिटार शिकायचं असेल किंवा मार्शल आर्ट शिकायचं असेल तर तो तिकडे ऍटिट्यूड मध्ये राहून तो शिकू नाही शकतो. त्याला तो जे काही शिकवणारे गुरु आहेत त्यांच्या समर्पण करून त्यांचं ऐकून म्हणजे त्यांना समर्पण करून ते जर ते राहिला तिकडे तर तो शिकू शकेल. पण तो ऍटिट्यूड मध्ये राहिला की बाबा हा मला काही शिकवणार तर तो कधी ते ज्ञान तो घेऊ शकणार. तर इथे हे खूप महत्वाचं आहे की
त्यांनी भक्त असायला पाहिजे. जसं आपल्याला भौतिक ज्ञान पण जर पाहिजे असेल तर तो भक्त. इथे हे तर आध्यात्मिक ज्ञान. तर भगवान इथे सांगत, मी तुला का सांगायचं, कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्रही आहेस. आणि मित्र म्हणजे फेवरेबल मित्र, म्हणजे आजकालचे जसे मित्र असतात तसे नाही, की हाय हॅलो तसे मित्र नाही. मित्र म्हणजे एकदम खास, जिवलग, आणि त्याच्या समोर आपण काहीही बोलू शकतो. तशी जी जिवलग आहे त्यांच्या, तर ते खूप भक्त असणं महत्वाचं आहे, आणि ते मोठं एक क्वालिफिकेशन आहे. पुढे भगवान सांगतात, अर्जुन पुढे विचारतात. आता अर्जुनाला जे एक प्रश्न पडतो, की सूर्यदेव विवस्वानाचा जो आहे जन्म, तो खूप लाखो वर्षापूर्वी झाला, आणि तू आता माझ्या समोर, म्हणजे तो देवकी माताचा पुत्र आहे माझ्या समोर, म्हणजे आपलं आयु जी आहे ती ऑलमोस्ट सेम आहे. तर असं कसं म्हणू शकतो तू, की तू लाखो वर्षापूर्वी हे ज्ञान सूर्यदेवाला दिले होते? तर हे ऍक्च्युअली आपण जर पाहिलं, तात्पर्य पाहिलं, तर हे अर्जुनाचा प्रश्न नव्हता. अर्जुन जे आपल्या वतीने हे प्रश्न विचारतात, आणि पुढे प्रभुपाद सांगतात पण, की अर्जुनाला अजिबात डाऊट नव्हता. पण आणि तो अर्जुन पुढे 10व्या श्लोकमध्ये सांगतो, परम धाम पवित्रम इदम उत्तमम परमम भवान. खूप म्हणजे त्यांना माहित, त्याला पूर्ण विश्वास आहे की तू भगवान आहेस, तू परम आहेस. पण पुढे असे काही लोक येतील जे स्वतःला भगवान म्हणतील, तर त्याच्यासाठी हा अर्जुन एक प्रश्न टाकत आहे, की तू कसं म्हणू शकतो. तर हा जो प्रश्न आहे तो बेस बनतो भगवंताला आता बोलणं चालू. तर भगवान आपलं जे दिव्यता आहे ते इथे आता सांगायला चालू करतो. कसं जे आहे मी विवेस्वानाला सांगितलं, किंवा कसा मी दिव्य आहे, म्हणजे तो जो हा प्रश्न बेस बनतो. आणि अर्जुन भगवानला एक प्लॅटफॉर्म देत आहे, अर्जुन भगवंताला एक प्लॅटफॉर्म देत आहे, की तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तर या बेसिसवरती भगवान पुढे बोलले चालू करतात. भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. असं नाही की आपला हा पहिला जन्म आहे. आणि ते हे पर्यंत पण मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तो आठवू शकत नाही. तर आता भगवान सांगत आहे, की एक पहिला, म्हणजे आपण जसं दुसऱ्या अध्यायामध्ये वाचलं होतं, की आत्मा जो आहे तो अविनाशी आहे, त्याचा कधी मृत्यू होत आणि तो जन्म घेत राहतो. तर भगवान इथे सांगत आहे, की मला माझे सर्व जे आहेत जन्म ते मला आठवत आहे, पण तुला आठवत नाही. आणि म्हणून जे मी आधी जे 20 लाख, जवळजवळ 20 लाख वर्षापूर्वी जे सूर्यदेवाला सांगितलं ते मला आठवतं मला. पण तू आता जे, म्हणजे कुठलाही जीव एक जो आहे जीवात्मा, आता जर कोणाला विचारलं, की काल सकाळी नाश्त्यामध्ये काय काय तुम्ही खाल्लं होतं, किंवा दुपारी काय जेवला होता, किंवा रात्री, तर त्याला 5 मिनिटं लागतील जरा विचार करायला, अरे काय खाल्लं होतं. तर तो मागच्या जन्माचं किंवा त्याच्या आधीचं कसं लक्षात राहील, हे इथे भगवान सांगत आहे, की ते कसे सुप्रीम आहेत, कसे परम आहेत. मग 6व्या श्लोक पासून ते बोलणं चालू करतात, मी जरी अजन्मा आहे आणि माझी दिव्य शरीराची कधीच नाश होत नाही. तर भगवान इथे एक पहिले सांगत आहे, की मी अजन्मा आहे. एक मी म्हणजे जेवढे जीवात्मा आहे ते पण अजन्मा आहे. पण मी जरी अजन्मा असलो तरी माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. तर असं आपण जन्म घेतो तर आपल्या शरीराचा नाश होतो. आपल्या कर्माप्रमाणे जे काही आयुष्य असेल, 60 वर्ष, 100 वर्ष, किंवा जे काही असेल त्याच्याप्रमाणे मग शरीराचा नाश होतो. पण भगवान सांगतात, मी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. तर ह्याच्यावरून आपल्याला हे पण समजतं, की भगवंताचं शरीर ही काही साधारण गोष्ट नाही. दिस इज ट्रान्सेंडेंटल, हे दिव्य आध्यात्मिक आहे ते. आणि म्हणून कधी कधी जे लोक म्हणजे असं म्हणतात, की भगवान कृष्णाला तर जो एक भील होता त्याने एक बाण मारला आणि मग त्यांचे प्राण गेले. दिस इज सॉल, म्हणजे मूर्खता आहे. भगवान इथे सांगत आहे स्वतः, की मी अजन्म आहे, माझं दिव्य शरीराचा नाश होत नाही. अमोघ लीला प्रभू एक तुम्ही ऐकलं असेल, तर खूप फेमस पासून ते पण म्हणतात, की भगवंताचं जाऊ दे, तुमच्या हाताच्या किंवा पायाच्या बोटाला जर काही लागलं तर तुमचा मृत्यू होणार नाही, तर भगवंताचा मृत्यू कसा होईल? तर हे एक खूप मोठी मूर्खता आहे. तर भगवान हे सांगत आहे, एक
ते अजन्म आहेत. दुसरं, त्यांच्या शरीराचा कधी नाश होत नाही. त्यांचं शरीर जे आहे ते दिव्य आहे. आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी मूळ स्वरूपात अवतीर्ण होत असतो. तर भगवान हे पण सांगत आहे की मी सर्व प्राणीमात्र जेवढे जे जीवात्मा आहेत, फक्त जीवात्मा म्हणजे मनुष्य नाही, तर जेवढे पण पशु पक्षी, देवी देवता जे आहेत, त्यांचा पण मी ईश्वर आहे. मी प्रत्येक युगात मूळ स्वरूपात अवतरण होत असते. भगवान परत सारखं जन्म जे आहे, जन्म नाही म्हणू शकत त्याला, अवतार घेत राहतात. म्हणून त्यांना अवतार म्हणजे जे वरून खाली येतात त्याला म्हणतात अवतार. मग 7व्या श्लोकमध्ये जेव्हा आणि जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतरीण होतो. तर एक त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं, ते कसे दिव्य आहेत. आता ते का येतात आणि केव्हा येतात ते इथे सांगितलं. तर केव्हा येतात, जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो एक, आणि अधर्म वाढू लागतो, तेव्हा ते येतात. दुसरं 8व्या श्लोकमध्ये म्हणतात काय येतात, भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता. तर त्यांचं ते जे उद्देश आहे ते पण आहे. केव्हा येतात आणि काय येतात. त्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपण पाहिलं, प्रल्हाद महाराज ते कसे त्रासमध्ये होते आणि भगवंतांनी कसं त्यांना वाचवलं. जेवढे मोठे भक्त, पांडव किती पूर्ण आयुष्य त्रासामध्ये, तरी भगवंतांनी त्यांना वाचवलं. तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी, आणि रावण, हिरण्यकशिपू, दुर्योधन असे जे दुष्ट आहे त्यांचा नाश करण्यासाठी, आणि धर्माची स्थापना. 3 कारण आहेत: भक्तांचा उद्धार, दुष्टांचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात मी अवतरित होतो. श्लोक नंबर 9 मध्ये, जे माझे जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर ज्याला हे समजलं की भगवंताचा जन्म किती दिव्य आहे, भगवानचे कर्म किती दिव्य आहेत, तो परत कधी या भौतिक जगात पुन्हा कधी जन्म घेणार नाही. तर ते इथे आपली दिव्यता परत सांगत आहे तिकडे, की फक्त भगवंताचं जन्माबद्दल, जसे जन्माष्टमीमध्ये आपण त्यांच्याबद्दल ऐकतो, किंवा त्यांचे कर्म आहे, त्यांचे जे लीला आहे ते ऐकतो. कसं त्यांनी गोवर्धन पर्वताला उचललं होतं, कसं एवढे जे मोठे राक्षस होते त्यांना मारलं होतं, सगळं राक्षसांचा जे नाश केला होता. जे फक्त जेव्हा एक लहान बाळ किंवा बेबी असताना त्यांनी हे सगळे कार्य. तर हे जरी समजलं तरी त्याचा जन्म परत होणार नाही. आता हे मी पुन्हा दुसरा बद्दल मला समजलं, त्याचा जन्म कधी झाला आहे, तो काय कर्म करतो, ऑफिसला जातो, त्यांनी माझा उद्धार होणार नाही. भगवान इथे म्हणत, त्यांच्या जन्माबद्दल फक्त जर आपलं समजलं, त्यांच्या कर्माबद्दल समजलं, आपलं भौतिक जन्म होणार. पुढे सांगतात, आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेल्या, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गत काळातील अनेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत. तर ज्यांना फक्त समजलं आहे, जे मतपरायण भगवंताचे भक्त झाले आहेत आणि माझा आश्रय ग्रहण करणं, त्यांनी भगवंतांचा आश्रय ज्यांनी घेतलेला आहे, ते काय झाले, आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झाले. आणि हे सगळ्यात मोठे अडथळे आहेत. क्रोध हा एक मोठा अडथळा आहे, भय जीवनात एक मोठा अडथळा आहे, आसक्ती एक मोठा अडथळा आहे. हे जर 3 वस्तू असले, आसक्ती, भय आणि क्रोध, तर कधी आध्यात्मिक मार्गात पुढे जाऊ शकत नाही. तर ह्याच्यातून मुक्त झालं पाहिजे म्हणजे काय सोडलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. मतपरायण, भगवंतांचं समर्पण मध्ये राहिलं पाहिजे, त्याचा आश्रय घेतला पाहिजे. आणि त्यांनी ज्यांनी असं केलं आहे, त्यांच्या माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे जे शुद्ध, ते भगवान जे आहे त्यांच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत. आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली. आणि हे काय होतं, त्यांना भगवंताबद्दल दिव्य प्रेम पण प्राप्त झाला.
तर हे इथे भगवान सांगतात. पुढे 11व्या श्लोक मध्ये सांगतात, जी ज्या भावेने मला शरण घेतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. तर इथे जे ज्या भावाने येतील त्याच्याप्रमाणे त्याला फळ भेटतं. जे यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजामि. जे जसे ज्या भावाने येतील, जो कोणी दासच्या भावाने येईल तर त्याला तसं फळ भेटेल. जो कोणी वात्सल्य भावामध्ये येईल त्याला तसं फळ भेटेल. जो एक मैत्रीच्या भावाने तर तसा फळ भेटेल. इथे भगवान असं सांगते. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. सर्वजण माझ्या मार्गाचे जेवढे लोक आहेत ते सर्वच भगवंताच्या मार्गाचे अनुसरण करतात. मग 12व्या श्लोक मध्ये मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतो. आता इथे पुढे भगवान सांगत आहे, जर आपण पाहिलं तर जस्ट इन शॉर्ट जर आपण पाहिलं तर जे पहिले जे 10 श्लोक आहेत ते भगवंताबद्दल आध्यात्मिक ज्ञान आपल्याला देत आहे. 11 ते 15 ते हे ज्ञान कसं अप्लाय केलं पाहिजे त्याच्याबद्दल आहे. मग 16 ते 24 कर्म त्यांना समजलं पाहिजे, म्हणजे कसं आपण समजू शकतो, ज्ञानाच्या स्तरावर समजू शकतो. मग 25 ते 33 हे जेवढे प्रकारचे यज्ञ आहेत त्याच्याबद्दल भगवान सांगतात. आणि 34 ते 42 भगवान त्यामध्ये या जे 4था अध्यायाचा जो निष्कर्ष आहे तो देत आहे इथे भगवान. इथे आता 11वा जो श्लोक आहे, 11व्या श्लोक मध्ये 11वा नाही 12वा, मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात. पाहिलं की बरेचसे लोक जे आहेत ते त्यांना सिद्धी प्राप्त करायची असते. म्हणजे भौतिक इच्छा असेल तर मला मोठा बंगला पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, माझ्याकडे खूप धन पाहिजे, चांगली म्हणजे सुंदर बायको पाहिजे, म्हणजे माझे फॉलोवर पाहिजे, असे त्याच्यावरती थोडं जर गेलं तर मग मला योग सिद्धी प्राप्त झाली पाहिजे, मी कोणालाही वश करू शकतो, किंवा असे वेगवेगळे प्रकारचे जे सिद्धी आहे त्याची इच्छा करतो. तर मनुष्य हे सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा प्राप्त करतात. त्यांना काहीतरी इच्छा आहेत आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. आणि म्हणून ते काय करतात, जेवढे देवी देवता आहेत, शिवजी आहे, पार्वती माता आहे, गणपती बाप्पा आहे, सूर्यदेव आहे, त्यांची ते पूजा करतात. का? त्यांना काहीतरी पाहिजे. त्यांना आपण ते डिटेलमध्ये पाहिलं. धन पाहिजे तर लक्ष्मीची प्रार्थना करतात, चांगलं स्वास्थ्य पाहिजे तर सूर्याची प्रार्थना करतात, ते आपण डिटेलमध्ये पाहिलं. मग पुढे 13व्या श्लोक मध्ये भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्या अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. तर ह्या श्लोक मध्ये भगवान काय सांगत आहे की हे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे भगवान इथे सांगत आहे की यांना मी निर्माण केलं आहे. ते म्हणजे लोकांना असं वाटतं की हे कोणीतरी ब्राह्मणांनी किंवा असं निर्माण केलं नाही. भगवान इथे सांगतात या श्लोकात की हे 4 वर्ण जे आहेत ते मी निर्माण केले आहेत. आणि कशावरती? जे गुण आहे आणि कर्म, त्याच्या बेसिसवरती हे विभाजले जातात. ज्याचं तसं खूप ज्याला म्हणजे राजसी व्यक्ती आहे त्याला खूप म्हणजे ऑलवेज म्हणजे त्याला सारखं म्हणजे काय बोलते ना, युद्ध करण्याची जी आहे तो क्षत्रिय.
एक आहे की तो नेहमी काहीतरी म्हणजे भगवंताचं अं, जे शास्त्र आहे ते वाचायची इच्छा होते त्याला. म्हणजे तो गुण आहे त्याचा. म्हणजे आज जसं म्हणतात की मी मी क्षत्रिय आहे, पण आहे एक नंबर तो भ्याड. तर तो क्षत्रिय नाही म्हणू शकत. त्याचा जो गुण आहे तो जर शूद्राचा आहे तर तो क्षत्रिय स्वतःला नाही म्हणू शकत. काही लोक म्हणतात मी ब्राह्मण आहे, पण मांस, मच्छी, मदिरा ह्या सगळ्यामध्ये जर लागले आहेत तर ते स्वतःला ब्राह्मण म्हणू शकतात. तर भगवान क्लिअरली सांगतात हे विभाजन गुण आणि त्याचे कर्म त्याच्यावरती अवलंबून आहेत. तो खूप चांगला श्लोक आहे. तर पुढे 14व्या श्लोक मध्ये कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही. तर आता भगवान परत स्वतःबद्दल सांगायला चालू केलं त्यांनी की मी कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे भगवंतानी चोरी केली, आपण चोरी केलं तर आपल्याला कर्म लागेल. मग भगवान युद्धातून पळून गेले तर आपण पळून गेलो तर आपल्याला सजा शिक्षा होईल, पण भगवंताला नाही. ते भगवान रणछोडच्या नावाने फेमस होत भगवान रणछोड राय. तर तसं कुठलीही जे कर्म आहे ते भगवंताला लागू होत नाही. आणि भगवान म्हणतात की मला त्या कर्मफलांची आकांक्षाही नाही. मी जरी कर्म करतो तरी मला त्याची आकांक्षा नाही की हे जे फळ मला काहीतरी भेटेल. आपण जसं कर्म करतो किंवा काहीतरी समजा ऑफिसला जातो, जॉब करतो किंवा काही कर्म करतो, कोणी काही कर्म करत त्याची अपेक्षा असते की मी हे कर्म केलं की याच्या ऐवज मला काहीतरी भेटलं पाहिजे. तर भगवंताचं तसं नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफळाने बद्ध होत नाही. आणि फक्त हे जर आपण समजून घेतलं की भगवान कर्माने बद्ध होत नाही आणि त्यांना कर्मफळांची आकांक्षा नाही, तेवढं जरी आपण समजलं तर आपणही या फलातून मुक्त होऊन जाऊ. आपणही या बंधनामध्ये आपण बंधून राहणार. पुढे भगवान म्हणतात प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले. तर आधीच्या ज्या काळात जे मुक्त जीव आहेत, लिबरेटेड सोल्स आहेत, त्यांनी हे जाणून त्यांनी कर्म केले. आणि म्हणून तू सुद्धा या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. तर भगवान हे सांगत आहे, असं नाही की तू पहिल्यांदा करतो, आधी बऱ्याचशा लोकांनी हे केलेलं आहे, म्हणून तू पण त्यांच्या पदचिन्हांचे तो अनुसरण कर, त्याच्याप्रमाणे तू कर्म कर. तर भगवान इथे काय सांगत आहे तिथे, कारण तू क्षत्रिय आहे, तुझं कर्म आहे युद्ध करण्याचं, तर तू युद्ध करून तुझं जे कर्म आहे युद्धाचं ते तू केलं पाहिजे. श्लोक नंबर 16. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता आपण पुढे पाहिलं होतं की कर्म आपल्याला माहिती 3 वस्तू आहेत, कर्म, कर्म आणि विकर्म. विकर्म म्हणजे जे नाही केलं पाहिजे, जे पाप कार्य आहे ते. कर्म म्हणजे जे केलं पाहिजे ज्याने आपल्याला पुण्य वाढेल. आणि अकर्म म्हणजे भक्ती, त्याने काही पाप आणि पुण्य लागत नाही. तर कर्म काय आहे, अकर्म काय आहे, हे कसं ठरवायचं हे बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. आणि मी तुला आता सांगतो तू एवढे अशुभ आहेत त्यातून तू मुक्त होशील. हे भगवान सांगतात. मग 17व्या श्लोक मध्ये सांगतात कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणलं पाहिजे. तर इथे भगवान परत सांगत आहे की हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे इतकं काय म्हणतात ना, इतकं हे गुंतागुंतीचं आहे की याला समजणं खूप कठीण आहे. आपण ह्याच्यावरती पण पाहिलं जे राजा ड्रिग राजा होता, त्याने दान केलं होतं. एक गाय दान केली, ती गाय एका ब्राह्मणाला, आणि ती फिरून परत त्यांच्या गोठ्यात आली, आणि तीच गाय त्यांनी परत दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. तर त्यांनी पुण्याचं काम केलं, पण त्याच्यामुळे काय झालं, ते दोघं ब्राह्मण आपसात भांडू लागले, आणि त्या भांडणामुळे ते राजाला पाप लागलं. आणि म्हणजे त्याला एक काय म्हणतात असं त्या पाप लागलं की त्याला एक मोठा एक पाल म्हणून एका त्याला विहिरीत राहावं लागलं. जस्ट इमॅजिन, त्याने काही चुकीचं काम नव्हतं केलं. तो काही मांस, मदिरा
किंवा मांसाहार किंवा असं काही चुकीचं काम तो दान करत होता. तर इथे भगवान तेच सांगत आहे, हे इतके कॉम्प्लिकेटेड आहे, कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय. तर हे खूप योग्य रीतीने समजलं पाहिजे. हे इथे भगवान सांगत आहे ते 17व्या श्लोकमध्ये. टाइम झालेला आहे, तर मी पूर्ण घेत नाही. मी अजून 1-2 श्लोक घेतो आणि बाकीचे श्लोक आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊया. जास्त नाहीतर लेट होईल आपल्याला. जस्ट कव्हर 1 or 2 श्लोकस. तर पुढे इथे 18व्या श्लोकमध्ये काय सांगायचं, जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. तर भगवान इथे काय म्हणत की कर्मात अकर्म पाहतो, म्हणजे कर्म करत आहे पण त्याला अकर्म म्हणून म्हणजे त्याची त्याची काही घेणं देणं नाही. कर्म करत आहे पण त्याची फलांची इच्छा नाही त्याला, ते अकर्म म्हणून. म्हणजे मी काम केलंच नाही, म्हणजे जसं अर्जुनाने युद्ध केलं, किती लोकांना मारलं, तर ते कर्म पण अकर्म झालं. आणि अकर्मात कर्म पाहतो आणि काही केलं नाही तरी ते मी भगवंताची भक्ती करत आहे, तो नामस्मरण करत आहे किंवा मनामध्ये ते चिंतन चाललं आहे, ते पण एक आहे. तर असा जो व्यक्ती आहे तो भगवान म्हणत आहे तो खूप बुद्धिमान मनुष्य, आणि तो सर्व प्रकारचे जरी कर्म केलं तरी तो दिव्य स्तरावर आहे. जसं आपण पाहतो जेवढे महान भक्त होते, अर्जुन होता, त्यांनी किती युद्ध लढले, किती लोकांचं त्यांनी हत्या केली, तरी तो आज आपण त्याला एक मोठा भगवंतांचा मोठा भक्त म्हणून आपण ओळखतो. मग अमरीश महाराज जे होते ते किती मोठे राजा होते, ते आपलं क्षत्रिय कर्म करत होते, तरी त्यांना आज आपण भक्त म्हणतो. तर असे जरी त्यांनी सर्व कर्म केले तरी ते दिव्य स्तरावर असतात. तर असं भगवान एक सांगत आहे की मग त्यासाठी काय केलं पाहिजे, कर्मात अकर्म पाहिलं पाहिजे आणि अकर्मात कर्म पाहिले पाहिजे. अजून एक श्लोक घेऊया आपण, 19. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहे, म्हणजे तो कर्म तर करत आहे, त्याचं सर्व प्रयत्न चालू आहेत, पण त्यात इंद्रिय तृप्तीची इच्छा बिलकुल नाही. म्हणजे कर्म करत आहे पण त्यात माझ्यासाठी काय आहे हे त्याची इच्छा नाही. तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे, तो ज्ञानामध्ये स्थित आहे. मग हे असं समजलं पाहिजे. आणि साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म होते. असे जे साधू पुरुषांचं मत आहे की अशा प्रकारे जो कर्म करतो त्याचे ज्ञानाद्वारे त्याचे सर्व जे कर्म आहे ते सगळं कर्मफळ जे आहे ते भस्म होऊन जातात. तर जेवढे त्याचे कर्म आहेत त्याच्या ज्ञानरूपी अग्नीमुळे त्याचे सर्व कर्म भस्म होतात. तर हे इथे भगवान सांगत आहे. तर म्हणजे ज्ञान किती श्रेष्ठ आहे आणि ज्ञानाच्या पुढे ते ज्ञानाचं त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याच्यावरती कर्म करणं. म्हणजे फक्त अर्जुनाला फक्त ज्ञान नव्हतं, तो त्याच्यावरती तो त्या आपल्या जीवनमध्ये अप्लाय करत होता, म्हणून तो म्हणजे किती महान भक्त म्हणून ओळखला जातो हे आपल्याला या श्लोकामध्ये समजत आहे. तर अजून जवळजवळ 15-20 42 म्हणजे 22 श्लोक आहेत, ते आपण पुढच्या सेशन मध्ये पाहूया. आपण थांबूया इथे. आणि याच्या संबंधित कोणाचं काही प्रश्न असतील किंवा काही टीका टिप्पणी आहे तर ते आपण पाहूया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गोविंद की जय. हरे कृष्णा. ठीक आहे, ओके. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्या पुढचं जो जे आहे 20 ते 42 आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. आपण परत सर्वांना एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्णा.
पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण सर्वांना.